हे डेफिशियन्सी सिम्पटम्स आपल्याला माहित पाहिजे. केळी पिवळी पडते म्हणजे नत्राची कमी आहे, झाड पान सोडताय, आयदर जमीन शार्पड आहे किंवा फॉस्फरसची कमी आहे, झाडाचं पान हे पोपटाच्या चोचीप्रमाणे वाढतंय म्हणजे पोटॅशची कमतरता आहे, झाडाची पानं अशी एकाच ठिकाणी निघताय, 2 पानातलं अंतर 4 इंच कमीत कमी असायला पाहिजे. इथं अंतरच 2 पानामध्ये नाहीये. 13 पानं म्हणजे 16 पानं ही 13 इंचामध्ये निघली, 16 पानं ही 64 इंचामध्ये निघायला पाहिजे होती. ही पोटॅशची कमतरता आहे, ही कॅल्शियमची कमतरता आहे, हे आयरन, झिंक आणि कॅल्शियम तिघांची कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी आहे. ही अशी सुरळी होते, ती ओपन होत नाही आणि आपल्याला आपल्या बागेमध्ये असे पानं अडकलेले साधारण ऑक्टोबर हीटमध्ये किंवा मार्च एप्रिलच्या हीटमध्ये हे आपल्याला होताना दिसतं. पण याच्यावर मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे घेतला की रिकव्हर होतं. असे पानाचे पिवळे पट्टे पडणे म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता आहे, लॅमिना गायब होऊन जाणे बोरानची कमतरता आहे, झाड पिवळं पडून पांढरं होणे म्हणजे आयरन या घटकाची डिफिशियन्सी आहे, पानाच्या पाठीमागे कॉपर रंग येणं म्हणजे झिंकची डिफिशियन्सी आहे. आणि हा बघा घड अतिशय चांगला दिसतोय, पण याच्यावर या ठिकाणी हे बघा शेतकऱ्याने बन स्प्रे घेतला जो आपण नंतर प्री अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये बघणार आहोत, पण कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं म्हणून त्याला स्कॉर्चिंग या ठिकाणी झालं आणि केळ्याला लांबी चांगली दिसत असली तरी दांडा वाकळा झालेला आहे म्हणजे याला झिंक या घटकाची कमतरता आहे. हे चिलिंगची इंजुरी आहे, थंडीची इंजुरी आहे, संपूर्ण बाग थंडीने खराब झाली, जळून गेली, पुन्हा तिला रिकव्हर केली, पण अशा पद्धतीने रिकव्हर केली शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान होणार नाही अशा प्रकारची काळजी आपण घेतली.